तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी रमाकांत काकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असते. कारण ज्या पद्धतीने ईश्वरीचा घरातले सगळेजण राग करत आहेत, म्हणजे आजी, वल्लरी आणि अंजली, या तिघीजणी ईश्वरीचा खूप जास्त राग करत असतात. आणि त्याला कारण फक्त एकच. सगळ्यांना असं वाटतंय की सात्विका आईंच्या मृत्यूला जबाबदार माझी आई आहे. त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्यामागे माझ्या आईचा हात आहे. पण मी माझ्या आईला निर्दोष सिद्ध करणार, असं ईश्वरीने ठरवलेलं असतं. तिच्या चारित्र्यावरती उडवलेले शिंतोडे मी पुसून काढणार. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अखेर इथे आता ईश्वरीने आपल्या आईला, सुप्रियाला निर्दोष सिद्ध केलेले असते. आणि इथे रमाकांत काकांना घरी परत घेऊन येत तिने आपल्या आईवरील, सुप्रियाच्या चारित्र्यावरील डाग आता पुसून टाकलेला असतो. आणि त्याचबरोबर ईश्वरी रमाकाकांना जेव्हा घरी घेऊन येते, तेव्हा रमाकाका वल्लरीच्या समोर येऊन उभे राहतात. जेव्हा ते तिला बघतात, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रमाकांत काका वल्लरीच्या थोबाडीत देत 20 वर्षांपूर्वीच्या सत्याचा खुलासा करतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे ईश्वरी जेव्हापासून राज शिर्केंची सून झाले, तेव्हापासून तिच्यासमोर खूप मोठे खुलासे होत आलेत. एक म्हणजे आधी राकेशचा खुलासा झाला की राकेश हा अंजलीचा नवरा आहे, पण तो नाव बदलून ईश्वरीबरोबर लग्न करत होता. हा खुलासा झाल्यानंतर इथे आता संजय काकांना ठार मारण्याचा प्रयत्नसुद्धा राकेशनेच केला होता, आणि तो सुद्धा अंजलीचा नवराच आहे. आणि मग इथे जेव्हा अर्णव बहिणीचा संसार वाचवण्यासाठी आणि ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी तो इथे ईश्वरीबरोबर लग्न करतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीबरोबर लग्न करतो तरीसुद्धा अंजली ईश्वरीवरती आरोप करते की तू माझ्या भावाबरोबर पैशांसाठी लग्न केलेलं आहेस. तेव्हा इथे घराची इज्जत राखण्यासाठी ईश्वरी ते सुद्धा सहन करते आणि गप्प बसते. ती म्हणते की तुझ्या आईने माझ्या बाबांना फसवलं आणि आता तू माझ्या नवऱ्याला फसवायला निघालीस. एवढा मोठा आरोपसुद्धा अंजली ईश्वरीवरती करत असते आणि त्याचा एकसुद्धा पुरावा नसतो. आणि आता महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. आकाशने नम्रताच्या सांगण्यावरूनच किंवा नम्रताला मदत म्हणून किचन क्लाऊडचे काही खर्च केलेले असतात. किचन क्लाऊडचा खर्च केल्यामुळे ते आता एक्सपेन्सेसचे बिलं इथे अंजलीकडे साईनसाठी आलेले असतात. तेव्हा अंजली चिडते आणि म्हणते की ईश्वरी क्लाऊड किचन जे आता नम्रता चालवते, त्याचं बिल आपण का पे करतोय? का म्हणून आपण बिल पे करायचं? त्यांचं ते बघून घेतील ना. या ईश्वरीने माझ्या भावाला फसवलं, पैशासाठी त्याच्याबरोबर लग्न केलं. आणि तेव्हा इथे गेटवेल सून म्हणून आकाशने ईश्वरीला जे कार्ड दिलेलं असतं, ज्याच्यावरती मामाने लिहिलेलं असतं की लवकर बरी हो, त्यानंतरला अर्णवने लिहिलेलं असतं की मी तुझ्याबरोबर आहे, मी नेहमी तुझी काळजी घेईन. त्यामुळे इथे सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कर्णिकाच्या वतीने लिहिलेलं असतं की मामी गेटवेल सून लवकर बरी हो. तेव्हा इथे सगळेजण तिच्यासाठी आता चांगला विचार करत असतात. पण तिथे अंजली येते. अंजली म्हणत असते की ईश्वरी, हे काय आहे गं? तुझ्या किचन क्लाऊडचे बिलं आम्ही का भरायचे? तू आधी चालवत होतीस किचन क्लाऊड, नंतर तुझी बहीण नम्रता चालवते आणि त्याचे खर्च आम्ही उचलतो, असं का? शिर्के म्हणतो, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. तेव्हा इथे या वेळेला अर्णवने बिल पे केलेले नसतात. तो म्हणतो, ताई तुला सगळं काही माहिती आहे, मग तू पुन्हा पुन्हा तो विषय का काढतेस? ती म्हणते, या बिलांबद्दल मला काही माहिती नाही आहे आणि काही झालं तरी ते बिल मी भरणार नाही. ही ईश्वरी तुला फसवते, सगळीच प्रॉपर्टी घशात घालण्याचा प्रयत्न करते आणि तू तिच्या मागे वाहवत चाललंय. चिंटू, तुला भलं बुरं काही कळत नाही आहे का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, 1 मिनिट ताई, ते बिल आहेत ना मी पे केलेत नम्रतासाठी. नम्रताला मदतीची गरज होती आणि म्हणून ते बिलं मी पे केलेले आहेत. तेव्हा वल्लरी म्हणते, अरे अजून ती तुझी बायको झालेली नाही आहे, फक्त होणारी बायको आहे, तर इतका खर्च करतोयस, पुढे जाऊन मग काय दिवे लावशील? आकाश म्हणतो, मला फक्त तिची मदत करायची होती, एवढंच. या सगळ्यामध्ये दादाची काही चूक नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, काही झालं ना तरीसुद्धा मी ह्या बिलांवरती सही नाही करणार. आणि ती आता बिलं फाडून ईश्वरीच्या तोंडावरती फेकून मारते.
त्यानंतर ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी आता रूममध्ये आलेली असते. अंजली तिला गोल्ड डिगर म्हणाली असते. गोल्ड डिगर तेव्हा त्या गोष्टीचा अर्थ म्हणजे पैशांसाठी हपापलेली, पैशांची लालची. आणि तेव्हा इथे ईश्वरी अशी मुळीच नाही आहे हे अर्णवला माहिती असतं. अर्णव म्हणतो तिला गोल्ड डिगर म्हणून तू खूप मोठी चूक केली आहेस ताई. तू हे चांगलं केलेलं नाही आहेस. जेव्हा सत्य तुझ्या समोर येईल ना तेव्हा तुला तोंड दाखवायलासुद्धा लाज वाटेल. एवढं पण बोलू नये की सत्य समोर आल्यानंतर आपण आपल्या शब्दांमुळे तोंड दाखवू शकणार नाही. तेव्हा इथे आता ईश्वरी विचार करत असते आणि म्हणते की आज मला अंजलीताई जे काही बोलल्या ना त्या सगळ्याचं मूळ म्हणजे आईवरती झालेले खोटे नाटे आरोप. जोपर्यंत मी आईला रमाकांत केसमध्ये निर्दोष सिद्ध करत नाही ना तोपर्यंत हे लोक मला टोमणे मारतच राहणार, माझा राग करतच राहणार. त्यामुळे काही झालं तरी मला आधी आईला निर्दोष सिद्ध करायला हवं. तो आता धुमाळ कुठं गेला काय माहिती, तो तर गायबच झाला. फक्त एक आशा आहे, रमाकांत काका आता सापडले पाहिजे. एकदा का अर्णव सरांचे बाबा रमाकांत काका सापडले की त्यांच्याकडून मला काहीतरी आशा आहे की ते आल्यानंतर काहीतरी चांगलं घडेल. ईश्वरी म्हणते काय करू मी, जाऊन शोधू का त्यांना. तेव्हा अर्णव येतो आणि म्हणतो मी सिंदूर मगाशीच आई ज्या पद्धतीने तुझ्याबरोबर वागली ते योग्य नव्हतं. मी सगळ्या घरातल्या लोकांच्या वतीने तुझी माफी मागतो. ईश्वरी म्हणते सर माफी नका मागू. तुमची या सगळ्यामध्ये काय चुकी आहे. घरातले लोक माझा राग करतात, उलट तुम्ही आता माझी बाजू घेता म्हणून ते तुमचाही राग करतात. तेव्हा तुम्ही एक काम करा, मी इथे आता लवकरात लवकर माझ्या आईला निर्दोष सिद्ध करेल, पण तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांना दुखवू नका. त्यानंतर इथे ईश्वरी म्हणते की आता उद्याचा दिवस खूपच जास्त स्पेशल आहे, कारण उद्या आजीचा वाढदिवस असतो. आजीचा वाढदिवस असल्यामुळे इथे आता ईश्वरी आजीजीच्या फेवरेट करंज्या बनवत असते. आजीच्या फेवरेट करंज्या बनवत असताना इथे आता ईश्वरीच्या हाताला लागलेलं असल्यामुळे तिला खोबरं खिसता येत नसतं. तेव्हा अर्णव तिची हेल्प करत असतो. वल्लरी म्हणते बघा बघा अर्णव कसा ईश्वरीला कामामध्ये मदत करतोय ते. तिला इथे खोबरं वगैरे खिसून देतोय, तिच्या हाताला लागलं आहे ना. तेव्हा अंजली म्हणत असते की हाताला आता लागलं आहे, पण अर्णवला तर तिच्या मागे पुढे करायची सवय झाली ना, फक्त निमित्त हवं मागे पुढे करायचं. तेव्हा ईश्वरी अर्णवला वाईट वाटतं. अर्णव म्हणतो ताई तू हे काय बोलतेस. अगं विनाकारण तू ईश्वरीला का बोलत असतेस. तिच्या हाताला प्लॅस्टर आहे, तिला काहीतरी करावंसं वाटतं आजीसाठी तर ती करते. मग त्याच्यात मी तिची हेल्प केली तर कुठे बिघडलं. की एखाद्या माणसाला बोलायचं म्हणून सारखे टोमणे मारायचे, हे तू योग्य करतेस का. तेव्हा अंजली म्हणत असते मला नाही वाटत मी काही चुकीचं करते, मी जे करते ना ते योग्यच आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो तुला असं वाटत असेल, पण तू जे काही करतेस ते अजिबात बरोबर नाही आहे. विनाकारण तू घरामध्ये भांडण निर्माण करतेस. तेव्हा अर्णव आणि अंजलीमध्ये पुन्हा भांडण होतं. आजी म्हणत असते काय चाललं आहे तुमच्या दोघांचं. घरात सारखी भांडणं, दोघे बहीण भाऊ एकमेकांशिवाय राहत नव्हता आणि आता सारखे भांडत असता. तुम्हाला तरी ते योग्य वाटतं का. चिंटू अरे काय हे, तुला भांडायला काही बरं वाटतं का मोठ्या बहिणीबरोबर. माझा वाढदिवस तुम्ही साजराच करू नका, त्यापेक्षा काही गरज नाही आहे तुम्हाला माझा वाढदिवस साजरा करायची, कळलं. सततच्या भांडणाचा कंटाळा आला आहे मला. तेव्हा इथे आता ईश्वरीला वाईट वाटतं की आजीला वाईट वाटलं याचं. तेव्हा आजी निघून गेलेली असते. सकाळी आता आजीचा वाढदिवस असतो. आजी छान तयार झालेली असते. देवाचा आशीर्वाद घ्यायला सगळेजण येतात, आजीला हॅपी बर्थडे विश करतात. तेव्हा अर्णव म्हणतो की आजी हे बघ. दोघेजणं रात्री जागून आजीसाठी तिच्या फेवरेट करंज्या बनवलेल्या असतात. तेव्हा इथे अर्णव म्हणतो आजी हे घे तुझ्या फेवरेट करंज्या. आजच्या दिवशी नाही म्हणू नकोस. मी सिंदूरचा हात दुखत होता तरीसुद्धा तिने मला हेल्प केली. आम्ही दोघांनी मिळून ह्या करंज्या बनवल्यात फक्त तुझ्यासाठी. तेव्हा इथे आजी त्यातली एक करंजी घेते, स्वतः खाते आणि सगळ्यांनाही भरवते. तेव्हा इथे आता अंजलीला खूप राग आलेला असतो, पण ईश्वरीने सगळं काही मनापासून केलेलं असतं त्याचा आजीला इथे आता जाण असते. आजीला बरं वाटतं. आजी ईश्वरीलासुद्धा आपल्या हाताने करंजी भरवते. त्यानंतर ईश्वरीने ठरवलेलं असतं आता घरातून बाहेर पडायचं, रमाकांत काकांना शोधायला. तेव्हा ती रमाकांत काकांना शोधायला गेलेली असते, पण अर्णवला जाताना सांगून गेलेली असते की मी आईकडे चालली आहे आणि मी लवकर घरी परत येईन. तो म्हणतो मी सोडायला येतो ना, मी पण येतो काकूंकडे. ती म्हणते नाही नको, तुम्ही तुमची कामं करा,
मला महत्त्वाचं काम आहे आईकडे, मला थोडं बोलायचं आहे, मी रिक्षाने जाईन. तेव्हा इथे ईश्वरी घराकडे न जाता ती आता मंदिराकडे गेलेली असते, ज्या ठिकाणी तिने रमाकांत काकांना बघितलेलं असतं. तोपर्यंत अर्णवने इथे आता डायरी आणि पेन घेतलेला असतो. तो म्हणत असतो की मी सिंदूर, मला लवकरात लवकर तुला मनातली गोष्ट सांगायची आहे, तुला सरप्राईज द्यायचं आहे. ईश्वरीने अर्णवच्या गालावरती केलेलं पहिलं किस ते त्याने टिश्यूने पुसलेलं असतं आणि तेव्हा तिच्या ओठांचा मार्क हा टिश्यूला लागलेला असतो, लिपस्टिकचा मार्क. त्यामुळे तो त्यांनी छान असा फ्रेम करून ठेवलेला असतो. तेव्हा मामा म्हणतात की अर्णव, फक्त अरे हे दाखवण्यापुरतं ठेवू नकोस रे. तुझ्या मनात तिच्याबद्दल किती प्रेम आहे ते त्या बिचारीला कळू दे. तिची काय चुकी आहे रे? वेड्यासारखं प्रेम करते ती तुझ्यावरती. जेव्हा तुझं प्रेम होतं तिच्यावरती तेव्हा तिच्या मनामध्ये गैरसमज होता. आता तिच्या मनामध्ये खूप प्रेम आहे तुझ्याबद्दल, तर तू मनामध्ये गैरसमज का ठेवतोयस? इथे खऱ्या खोट्याची शहानिशा होईल, सत्य समोर येईल आणि मला खात्रीने सांगू शकतो, मी तुला खात्रीने मला माहिती आहे की सुप्रियाताई आणि ईश्वरी दोघीजणी निर्दोष आहेत रे. त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही आहे. दोघीजणी निर्दोषच सिद्ध होणार, बघच तू. तेव्हा तू इथे तुझा संसार कशाला पणाला लावतोयस? मनामध्ये ईश्वरीबद्दल इतकं प्रेम असताना ते लपून ठेवण्यामध्ये काय अर्थ आहे? ईश्वरीला सांगून टाक की तुझं तिच्यावरती किती प्रेम आहे. अर्णव आता रूममध्ये जातो. ईश्वरी आता आईचं नाव सांगून मंदिराकडे रमाकांत काकांना शोधायला गेलेली असते. ती तिथेच आता बसून असते. रमाकांत काकांना आजूबाजूला मंदिराच्या परिसरामध्ये सगळीकडे ती शोधत असते आणि तेव्हा फायनली आता त्याच मंदिरामध्ये तिला रमाकांत काका दिसतात. तिला ते भेटतात. तेव्हा इथे ईश्वरी रमाकांत काकांजवळ बोलते, त्यांची समजूत घालते. घडलेला प्रकार, आपली ओळख, सगळं काही ती त्यांना सांगते. रमाकांत काका घरी यायला तयार नसतात, पण ईश्वरी आपल्या 2 मुलांची, आपल्या नातीची स्वतःची शपथ घालते आणि म्हणते की चला, तुमचं घर, तुमचा संसार उद्ध्वस्त होण्याआधी तुम्ही आता माझ्याबरोबर घरी चला. घरच्या लोकांना तुमची गरज आहे. आणि तेव्हा इथे अर्णवने प्लॅनिंग केलेलं असतं की ईश्वरीला प्रपोज करायचं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की आता मी सिंदूरला जास्त वाट बघायला लावणार नाही आहे. मी तिला सांगणार आहे की माझ्या मनात तिच्याबद्दल किती प्रेम आहे आणि ते आत्तापासून नाही, तेव्हापासून, जेव्हापासून तिचंसुद्धा माझ्यावरती प्रेम नव्हतं, तेव्हापासून मी तिच्यावरती प्रेम करतो आहे. आणि ही गोष्ट आता मी मनात न ठेवता मी सिंदूरला सांगणार आहे. तेव्हा ईश्वरी अर्णवला फोन करते आणि म्हणते, सर, तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. मी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते, फायनली तो दिवस आला आहे. आणि तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मलासुद्धा मी सिंदूर, तुला काहीतरी सांगायचं आहे. अर्णवने सगळी तयारी केलेली असते. गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आणलेल्या असतात. तेव्हा इथे डोअरबेलचा आवाज येतो. अर्णव दरवाजा उघडतो आणि त्या आता गुलाबाच्या पाकळ्या ईश्वरीवरती टाकायच्या ऐवजी त्याच्या बाबांच्या अंगावरती पडतात. म्हणजे एक प्रकारे रमाकांत काकांचं स्वागतच अर्णवने केलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, बघताय काय, हे तुमचे बाबा आहेत, रमाकांत राजशिर्के. इतक्या वर्षानंतर, तब्बल 18-20 वर्षानंतर बाबांना बघितल्यानंतर अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. अर्णव त्यांच्याकडे रागाने बघायला लागतो आणि म्हणतो, मी सिंदूर, तू यांना का घेऊन आलीस? आताच्या आत्ता इथून यांना घेऊन जा. ईश्वरी म्हणते, सर थांबा, गैरसमज करून घेऊ नका. जशी माझी आई म्हणते की यांची काही चूक नाही आहे, यांना आणि माझ्या आईला फसवलं गेलं आहे, मग तरीसुद्धा हे निर्दोष असताना त्यांना कुटुंबापासून दूर राहण्याची शिक्षा का? त्यांनी आपल्या आयुष्याची 20 वर्ष बाहेर काढलेली आहेत. आता त्यांची बाजू एकदा ऐकून तरी घ्या. तेव्हा ईश्वरी म्हणते, या काका, आतमध्ये या. तेव्हा आता रमाकांत काका घरामध्ये एंट्री घेतात. वल्लरी समोर यायला घाबरत असते. त्यानंतर वल्लरी समोर येऊन उभी राहते. त्यांना काही आठवत नसेल तर असा विचार करून ती समोर येताच रमाकांत काका वल्लरीला बघतात, तर त्यांना इतका राग येतो की वल्लरीच्या समोर जाऊन ते थोबाडीत देतात. तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की रमाकांत काकांनी वल्लरीच्या थोबाडीत का दिली. तेव्हा त्यांनी थोबाडीत देण्याचं कारण सगळ्यांना सांगितलेलं असतं. 20 वर्षांपूर्वी माझा आणि सात्विकाचा संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये वल्लरी पाटील आणि माझा भाऊ उदयकांत राजशिर्के यांचा खूप मोठा हात आहे. जेव्हा मला मीडियावाले प्रश्न विचारत होते तेव्हा बाजूला उभे राहून इथे वल्लरी आणि उदयकांत हसत होते. त्यानंतर मीडियावाल्यांना पैसे देताना मी स्वतः या लोकांना बघितलं आहे. त्यामुळे माझं आयुष्य आणि माझा संसार,
माझ्या सात्विकाला माझ्यापासून दूर करण्यामध्ये वल्लरीचा आणि उदयकांचा खूप मोठा वाटा आहे, हात आहे. आणि या दोघांना मी बोलताना, मीडियावाल्यांना पैसे देताना मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे. याची कबुली आता रमाकांत काकांनी दिलेली असते. पण त्यावेळेला गैरसमज इतका मोठा होता की माझं बोलणं कुणीही मनावरती घेतलं नाही, कुणीही माझं साधं ऐकूनसुद्धा घेतलं नाही आणि मला घर सोडून जावं लागलं. त्यामुळे इथे सत्य हेच आहे की मी आणि सुप्रिया आम्ही दोघेही जण निर्दोष आहोत. ती बिचारी गरीब मुलगी इंटरव्ह्यूला आली होती, पण तिला आणि मला फसवलं गेलं. माझ्यामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, असं आता रमाकांत काकांनी सांगितलेलं असतं. आमच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्यामध्ये आणि सात्विकाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यामध्ये सुप्रियाचा बिचारीचा काही हात नाही आहे. उलट ती इथे आता विनाकारण फसली गेली आहे. तिची काही चूक नव्हती, तिचा काही संबंधसुद्धा नव्हता. पण इथे मला बदनाम करण्यासाठी त्या बिचारीला बळी दिल्यासारखं तिचा बळी दिला. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात, आणि या सगळ्याला वल्लरी आणि उदयकांत हे दोघेजण जबाबदार आहेत अर्णव. मी तुझ्या आईच्या म्हणजे मेलेल्या आईची शपथ घेऊन तुला सांगतो. तर अशा रीतीने सात्विका हिचा जीव जर गेला असेल तर तो वल्लरीमुळे गेला आहे, हे आता समोर आल्यानंतर अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आईच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या वल्लरीला अर्णवने आता घराच्या बाहेरचा रस्ता दाखवत इथे आपल्या वडिलांना तब्बल 20 वर्षानंतर मिठी मारलेली असते. तर अशा रीतीने अखेर इथे ईश्वरी रमाकांत काकांना परत घेऊन आल्यानंतर रमाकांत काकांनी इथे आता वल्लरीचं थोबाड फोडत 20 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा खुलासा करत सगळ्यांचे डोळे उघडलेले असतात. सुप्रियाला निर्दोष सिद्ध केलेलं असतं ईश्वरीने. इथे आता सुप्रियाच्या इथे चारित्र्यावरती जो काही डाग बसवलेला असतो वल्लरीने, तो आता चारित्र्यावरचा डाग हा ईश्वरीने आपल्या आईच्या पुसून टाकलेला असतो. तिला सगळ्यांसमोर निर्दोष सिद्ध केलेले असते.